नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात जॉब माझा चॅनल. आज आपण माहिती पाहणार आहोत इंडियन रेल्वेजमध्ये आलेल्या 10वी+ ITI वरील जागेची. चला तर मग सुरू करूया. यामध्ये 6 पदे आहेत, तर ती 6 पदे पुढील प्रमाणे आहेत. 1 हेल्पर, 2 ट्रॅक मेंटेनर, 3 हॉस्पिटल अटेंडंट, 4 असिस्टंट पॉइंट्समन, 5 पोर्टर हमाल स्वीप कम पोर्टर आणि 6 गेटमन. या 6 पदांसाठी जागा आहेत 62,907. तर 62,907 जागांपैकी महाराष्ट्रामधील मुंबई रिजनसाठी 4,625 जागा आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास व सोबतच ITI मधील NCVT और SCVT परीक्षा पास असणे आवश्यक आहे. केवळ 10वी पास विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार नाही. यासाठी वयोमर्यादा असेल ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 31 वर्ष. उमेदवाराचा जन्म हा 7 फेब्रुवारी 1987 ते 7 जानेवारी 2000 च्या दरम्यान असावा. OBC साठी 31+3 म्हणजेच 18 ते 34 वर्षे, तर SC आणि ST साठी 31+5 म्हणजे 18 ते 36 वर्ष असेल. अर्ज फीस जनरल आणि OBC साठी 500 रुपये फीस आहे. SC ST EBC महिला अपंग अल्पसंख्याक लिंग परिवर्तक माजी सैनिक प्रवर्गासाठी 250 रुपये फीस असेल. शारीरिक पात्रता पुरुषांसाठी एका संधीमध्ये 35 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटात चालणे. यात तुम्ही वजन खाली ठेवू शकणार नाही. आणि एका संधीमध्ये 1000 मीटर पळणे 4 मिनिटे 15 सेकंदात. तसेच महिलांसाठी एका संधीत 20 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत चालणे. यात तुम्ही वजन खाली ठेवू शकणार नाही. एका संधीमध्ये 1000 मीटर पळणे 5 मिनिट 40 सेकंदामध्ये. नेक्स्ट आहे निवड पद्धती. निवड पद्धती ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट व फिजिकल इफिशियन्सी टेस्टने होणार आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावा. यात काही महत्त्वाच्या डेट्स आहेत. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम ही एप्रिल आणि मे 2018 मध्ये केव्हाही होऊ शकते. याची त्यांनी काही अजून तरी फिक्स डेट दिलेली नाही. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे 12 मार्च 2018 दुपारी 5 वाजेपर्यंत. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामचा टाइम 90 मिनिट असणार आहे व त्यात 100 प्रश्न असणार आहेत. परीक्षा ही MCQ टाईप असणार आहे. All the best for the students who are preparing for the exam. Like, share, comment and subscribe and press the bell icon.